सन्माननीय सदस्य अमित साटम. 193च्या प्रस्तावावरती बोलत असताना हा संपूर्ण प्रस्ताव वाचल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही म्हणतो की मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है, तसंच हा प्रस्ताव वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मेरा मुंबई भी बदल रहा है, आगे बढ़ रहा है. याच्यामध्ये फक्त एवढाच मुद्दा आहे अध्यक्ष महाराज की याच्यामध्ये म्हटलंय की मुंबई शहरामध्ये 6,500 कोटीचं रस्त्याचं टेंडर हे करण्यात आलं. अध्यक्ष महाराज, मी आठवण करून देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज की मुंबई शहरामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये हे मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च झाले. 21,000 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न हा मुंबईकरांना पडतो अध्यक्ष महाराज. आणि त्याचं मुख्य कारण हे अध्यक्ष महाराज की आपल्या कितीही चांगला रस्ता आपण तयार केल्याच्या नंतर मुंबई शहरामध्ये 7 ते 8 अशा युटिलिटी एजन्सीज आहेत जो वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणासाठी तो रस्ता खोदत असतात आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये डक्ट किंवा युटिलिटी कॉरिडॉर ही तयार करणं आवश्यक होतं. आणि मला माहित नाही अध्यक्ष महाराज की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेने रस्ता तयार करत असताना युटिलिटी कॉरिडॉर किंवा डक्ट हा तयार का केला नाही. अध्यक्ष महाराज, कदाचित असं तर म्हणत नव्हतं ना अध्यक्ष महाराज की रस्ता खराब व्हावा म्हणजे परत परत तोच रस्ता करण्यासाठी नवीन नवीन टेंडर काढण्यात यावं. परंतु अध्यक्ष महाराज, हे सरकार महायुतीचं आल्याच्या नंतर मला आठवतंय मी 15 जुलै 2022 ला एक पत्र लिहिलं होतं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मुंबई शहरातला पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडॉर विथ डक्ट्स हा माझ्या मतदारसंघामध्ये तयार झाला आणि त्याचं मॉडेल बघून संपूर्ण मुंबई शहरामध्ये 450 किलोमीटरचं जे टेंडर निघालं ते विथ डक्ट आणि युटिलिटी कॉरिडॉर हे सीसी रोडचं टेंडर झालं. अध्यक्ष महाराज, आपणच स्वतः अध्यक्ष महाराज आपण भाषण करत असताना म्हणालात की मुंबई शहरामध्ये पार्किंग प्लाझा तयार करण्याची आवश्यकता आहे, वाहनतळ तयार करण्याची आवश्यकता आहे. माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये वाहनतळ किंवा पार्किंग स्पेसेस हे का तयार करण्यात आले नाही. अध्यक्ष महाराज, ते तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते ज्या वेळेला मुंबई शहराचा डीसीपीआर तयार झाला त्यावेळेला त्यांनी त्या डीसीपीआर 2034 मध्ये एक्झिस्टिंग ग्राउंड्स आणि गार्डन्सच्या खाली आपण पार्किंग स्पेसेस तयार करू शकतो अशा प्रकारचं प्रावधान. हा रईस भाई, आपने भी उसको सजेशन किया, आप तो हमारे साथ में ही है ना, हम किधर मना कर रहे इस डेवलपमेंट के विषय में. और इसीलिए त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते इन्कॉर्पोरेट केलं डीसीपीआर मध्ये. आणि ह्याचा अर्थ हा होतो अध्यक्ष महाराज की कुठे ना कुठे मुंबई शहराच्या प्लॅनिंग मध्ये, मुंबई शहराच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एक लॅक ऑफ विजन होती, दूरदृष्टीचा अभाव होता अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गेल्या 25 वर्षामध्ये होऊ शकल्या नाहीत ते आता कुठे ना कुठे रस्ते असतील, एसटीपीज. अध्यक्ष महाराज, मुंबई शहरातलं सगळं सांडपाणी हे समुद्रामध्ये विदाउट बिंग ट्रीटेड डिस्चार्ज होतं. मुंबई इज अन इंटरनॅशनल सिटी आपण म्हणतो, परंतु मुंबई शहरामध्ये 25 वर्षामध्ये आपण साधे एसटीपी लावू शकलो नाही. एसटीपी सोडा, एसटीपीचे डिस्चार्ज स्टँडर्ड सुद्धा डिफाईन नव्हते. ते माननीय देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिल्ली पर्यंत जाऊन त्यांनी डिस्चार्ज स्टँडर्ड डिफाईन करून आता मुंबई शहरामध्ये 7 एसटीपी लावण्याचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहतो की दरवर्षी स्वच्छ भारतची रँकिंग येतात अध्यक्ष महाराज आणि दरवेळेला इंदोर शहर हे स्वच्छ भारतच्या रँकिंग मध्ये 1 नंबरला असतं आणि मुंबई खाली 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबरला असतं. अध्यक्ष महाराज, काय कारण आहे याचं? मुख्य कारण हे आहे की आपण मुंबई शहरामध्ये दिवसाला 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट करून सुद्धा आपण अजूनपर्यंत वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट हे लावू शकलो नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, युरोपमध्ये असे देश आहेत जे कचरा इम्पोर्ट करतात, कचरा तेवढा जनरेट करत नाहीत म्हणून कचरा दुसऱ्या देशातनं विकत घेतात आणि त्याच्यातनं वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट तयार करतात. मुंबई शहरामध्ये 10,000 मेट्रिक टन कचरा मुंबई शहर रोज जनरेट करतं. आजच्या तारखेला 7,500 मेट्रिक टन कचरा मुंबई शहर रोज जनरेट करतं, परंतु अजूनपर्यंत मुंबई शहरामध्ये आपण वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट करू शकलो नाही. अध्यक्ष महाराज, लॅक ऑफ विजन. कारण मला असं वाटतं की कुठे ना कुठे आपली विजन ही दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% वरती होती. अध्यक्ष महाराज,
दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% लक्ष असल्यामुळे मुंबईकरांकडचं लक्ष हे कुठे ना कुठे विचलित झालं, कुठे ना कुठे कमी झालं आणि त्यामुळे रस्ते असतील, वाहनतळ असेल, एसटीपी असेल, वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट असतील, अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते मुंबई शहरामध्ये येऊ शकले नाही अध्यक्ष महाराज. परंतु आता आपण पाहतोय की या प्रस्तावामध्ये लिहिलंय की गेल्या 2 वर्षामध्ये 6,500 कोटीच्या रस्त्याचं टेंडर असेल, एसटीपीज असतील, मेट्रो 2A असेल, 2B असेल, 7 असेल, कोस्टल रोडचं सुद्धा आता भूमिपूजन म्हणजे त्याचं कंप्लीशन एक फेजचं आता होणार आहे, अटल सेतू असेल, मुंबई शहरामध्ये 7,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा जे आदरणीय देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी लावले. अशा अनेक प्रकारे मुंबई शहराचा विकास करण्याचं काम हे होतं अध्यक्ष. आणि आपण स्वतः बघतोय की स्वच्छ आता एअर क्वालिटी इंडेक्स जी होती ना मुंबईची नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये, आणि आज मुंबईच्या एअर क्वालिटीची इंडेक्स पहा, या 2 नोव्हेंबरच्या एअर क्वालिटी इंडेक्स आणि आज फेब्रुवारीच्या एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये जमीन आसमानचा फरक आलाय. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छ मुंबई अभियानामध्ये हातामध्ये पाईप घेऊन गल्लोगल्ली डीप क्लिनिंगच्या ड्राईव्ह ज्या घेतल्या, याच्यामुळे मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स ही इम्प्रूव्ह झाली. आणि मी हे नमूद करू इच्छितो अध्यक्ष महाराज की एअर क्वालिटी इंडेक्स ही का खराब झाली होती मुंबईची. मुंबई शहरामध्ये एका वेळेला किती कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स हे सुरू आहेत अध्यक्ष महाराज. 50% प्रीमियम मध्ये सूट दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा जो लॉस व्हायचा होता तो झालाच अध्यक्ष महाराज. परंतु एका वेळेला 10 पट मुंबई शहरामध्ये कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे, धूळ वाढल्यामुळे ही मुंबई शहराची एअर क्वालिटीची इंडेक्स ही खराब झाली अध्यक्ष महाराज. त्यामुळे मुंबईकरांना खोकला कोणामुळे येतो अध्यक्ष महाराज, याचं उत्तर जर शोधायचं असेल तर 2019 आणि 2022च्या मध्ये जे निर्णय मुंबई शहराच्या कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये झाले ते निर्णय कोणी केले, का केले, कशासाठी केले, कुठल्या टक्केवारीसाठी केले, याचं जर उत्तर शोधलं तर मुंबईकरांना खोकला का येतो अध्यक्ष महाराज याचं उत्तर आपल्याला त्याच्यातनं मिळू शकेल अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या अजूनपर्यंत आपण आता हे सगळे जे निर्णय अनेक झालेले आहेत, गृहनिर्माणाच्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी हाऊसिंग मिनिस्टर असताना आणि त्याच्यानंतर सुद्धा अतुल सावेजी आल्यानंतर अनेक प्रकारचे निर्णय, हे मुंबई शहराच्या स्वयंविकासाच्या बाबतीचा निर्णय असेल, 6 मीटरच्या डेव्हलपमेंटचा निर्णय असेल, सीआरझेडचा निर्णय केंद्र शासनाच्या पातळीवर झालेला निर्णय असेल, असे अनेक प्रकारचे निर्णय. हे काय होतं, मी याच्यामध्ये सगळे वाचून काही याच्यामध्ये काय वेळ घालवू इच्छित नाही अध्यक्ष महाराज. परंतु मुंबई शहराच्या गृहनिर्माणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप मोठे क्रांतिकारक अशा प्रकारचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मी असं म्हणतो अध्यक्ष महाराज की मेरा मुंबई बदल रहा है अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अजून मला असं वाटतं की 2-4 मुद्दे जे आहेत, मी एक वाक्यामध्ये हे मुद्दे मांडतो. 2-4 जे मुद्दे आहेत, सर्वात महत्वाचा की या सभागृहामधल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडला होता अध्यक्ष महाराज की कलेक्टर लँड वरती ज्या सोसायटी आहेत त्या कलेक्टर लँडच्या सोसायट्या फ्रीहोल्ड करण्याकरता या ठिकाणी अशी मागणी करण्यात आली होती अध्यक्ष महाराज की 5% ऑफ रेडी रेकनर रेट चार्ज करून त्या सगळ्या सोसायट्या या फ्रीहोल्ड करण्यात याव्या अध्यक्ष महाराज. 15%चं 5% करण्यात यावं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या सगळ्या कलेक्टर लँडच्या सोसायट्यांमध्ये आपली मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आहेत, मध्यमवर्गीय लोक राहतात, मोठ्या प्रमाणावरती रिटायर्ड लोक राहतात. 40-40 वर्ष त्या इमारतींना झालेले आहेत, त्या इमारती आता जीर्ण झालेल्या आहेत. 5-10 वर्षांनी त्याला 354 ची नोटीस देऊन त्यांना इव्हॅक्युएशन करण्याची वेळ, डिस्प्लेसमेंट करण्याची वेळ त्या ठिकाणी येणार आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे कलेक्टर लँडवरच्या सोसायट्यांना 5% रेडी रेकनरचा रेट देऊन फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय जो या सभागृहामध्ये रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांनी असं जाहीर केलं होतं महसूल मंत्र्यांनी की लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल अध्यक्ष महाराज. आमची मागणी आहे की लवकरात लवकर येत्या 10 दिवसामध्ये हा निर्णय करण्यात यावा अध्यक्ष महाराज, अशी मागणी मी करतो. दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज की कोळीवाडे आणि गावठणच्या डीसीआरच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन या ठिकाणी SRO 150 याच्यामुळे त्याच्या 500 यार्डच्या अंतरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शन व रिडेव्हलपमेंट वरती जो काही SRO 150 वर्क ऑफ डिफेन्स ऍक्टच्या अंतर्गत जी काही बंधनं आहेत अध्यक्ष महाराज
तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्गीय लोक राहतात. 50-50 वर्ष झाली त्या इमारतींना त्या जीर्ण झालेल्या आहेत. 5-10 वर्षामध्ये ते खाली करायची वेळ आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे केंद्र शासनाशी पाठपुरावा करून ते नोटिफिकेशन सुद्धा खारिज करून जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या 500 यार्डच्या आतमध्ये जी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ती सुद्धा काढण्याचा लवकरात लवकर पाठपुरावा केंद्र शासनाशी करावा अध्यक्ष महाराज, अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महाराज, डीएन नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ लँडच्या जमिनीवरती जे काही ट्रान्समिशन टॉवर्स आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही रिडेव्हलपमेंट अडकलेलं आहे, हाईटच्या रिस्ट्रिक्शनमुळे रिडेव्हलपमेंट अडकलेलं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर ते करून घेण्यात यावे अध्यक्ष महाराज, अशी माझी मागणी आहे. आणि अध्यक्ष महाराज, आपण SRA चा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपल्याला सुद्धा माहिती आहे की जुहू गल्ली या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणावरती 6 ते 7 हजार कुटुंबांना घर देणारा जो जुहू गल्लीचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यावरती आता ईडीचा स्टे होता, तो ईडीचा स्टे सुद्धा काढण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज. तो सुद्धा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे तर गृहनिर्माण खात्याच्याच हातामध्ये आहे, गृहनिर्माण खात्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी, अशा प्रकारची विनंती मी करतो अध्यक्ष महाराज. आणि शेवटची माझी मागणी अध्यक्ष महाराज ही अशी राहील की शेवटच्या 2 मागण्या मांडतो. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या नेहरू नगर, इंदिरानगर आणि शिवाजीनगर या झोपडपट्ट्यांचा सर्वे आदरणीय देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला करण्यात आला. त्याचं एनेक्शर 2 ही लवकरात लवकर तयार करण्यात यावं. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडनं त्याची NOC घेऊन लवकरात लवकर त्याचं एनेक्शर 2 तयार करण्यात यावं, जेणेकरून तिकडच्या 7,000 पेक्षा जास्त झोपडपट्टीवासियांना आपलं स्वतःचं घर देता येईल अध्यक्ष महाराज. आणि शेवटचा मुद्दा म्हणतो अध्यक्ष महाराज, मुंबई शहराची ओपन स्पेस पॉलिसी ही अद्यापपर्यंत क्लिअर नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आमचं हे ठाम मत आहे अध्यक्ष महाराज की मुंबई शहरामध्ये जितके ओपन स्पेसेस आहेत ते गार्डन्स असतील, प्लेग्राऊंड असतील किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं रिक्रिएशनचं आरक्षण असलेल्या मोकळ्या जागा असतील, त्या सगळ्या मोकळ्या जागा या फक्त मुंबई महानगरपालिकेनेच मेंटेन केल्या पाहिजे. कोणताही प्रायव्हेट प्लेयर त्याच्यामध्ये येता कामा नये. कोणताही प्रायव्हेट पर्सन, इंडिव्हिज्युअल, ट्रस्ट, ऑर्गनायझेशन, हे पालकमंत्र्यांचंही तेच मत आहे. खाली बसून नको बोला. पालकमंत्र्यांचं सुद्धा तेच मत आहे आणि आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की मुंबई शहरातल्या सगळ्या ओपन स्पेसेस शुड बी मेंटेन्ड अँड टेकन केअर ऑफ ओनली बाय मुंबई महानगरपालिका. दुसरं, आणि त्याच्यावरती सांगतो, जे 8 ते 12 ओपन स्पेसेस आज कुठल्या तरी प्रायव्हेट ट्रस्ट किंवा जिमखान्यांच्या ताब्यात आहेत ते परत घेण्यात यावे अध्यक्ष महाराज. 14 असतील, 12 असतील, 15 असतील, त्या सगळ्याच्या, शेवटचं बोलतोय ना, त्या सगळ्याच्या सगळ्या ओपन स्पेसेस मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये परत घेण्यात याव्या अध्यक्ष महाराज. त्या कुणाच्याही ताब्यात असतील त्या परत घेण्यात याव्या, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो. मुंबईच्या नाही, सगळ्या परत घेण्यात याव्या, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हुएव्हर इट बिलॉंग्स टू. आणि सगळ्या शेवटचं म्हणतो, कंक्लूड करा प्लीज, कंक्लूड करा. शेवटचा मुद्दा म्हणतो की मुंबई शहरामध्ये लवकरात लवकर हॉकिंग झोन्स ही तयार करण्यात यावे, जेणेकरून आपल्या फेरीवाल्यांना हॉकिंग झोन्स मिळतील आणि हॉकिंग झोन्सच्या व्यतिरिक्त दुसरे जे एरियाज आहेत ते हॉकर फ्री झोन्स करण्यात यावे, नॉन हॉकिंग झोन्स करण्यात यावे, जेणेकरून त्यांनाही त्यांचा व्यवसाय करता येईल आणि चालणाऱ्यांनाही त्याचा त्रास होणार नाही. खूप सन्माननीय सदस्य असलम शेख.